नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 ऑगस्ट 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. ऑगस्ट 2024 या महिन्यापर्यंत आपल्या प्यारा भारतामध्ये एकूण किती रामसर साइट्स घोषित करण्यात आलेल्या आहेत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, टोटल एकूण आपल्या भारतामध्ये 85 रामसर साइट्सना या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं आहे, घोषित करण्यात आलं आहे. जर तुम्हाला याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर अगोदर या ठिकाणी 82 होते आणि नवीन 3 या ठिकाणी ठिकाणांना रामसर साइट्सचा दर्जा देण्यात आला आहे. या 3 मधील या ठिकाणी 2 जे काय आहेत त्या तमिळनाडूमध्ये रामसर साइट्स आहेत. पहिला आहे नांजरायन पक्षी अभयारण्य आणि दुसरं आहे काजूवेली पक्षी अभयारण्य आणि तिसरं जे काही रामसर साइट्स आहे ते मध्य प्रदेशातील तवा जलाशय या ठिकाणी स्थित आहे. जर तुम्हाला असं विचारलं, ठीक आहे 85 रामसर या ठिकाणी साइट्स आहेत आपल्या भारतामध्ये, त्याच्यामध्ये असं कोणतं राज्य आहे ज्या ठिकाणी सर्वाधिक रामसर साइट्स आहेत? तर 1 नंबरला आहे तमिळनाडू, ज्या राज्यामध्ये एकूण 18 रामसर साइट्स आहेत आणि 2 नंबरला आहे यूपी, ज्याच्यामध्ये एकूण 10 रामसर साइट्स आहेत. हे झालं भारताबद्दल. जर जागतिक लेवलवरती विचारलं तर सगळ्यात जास्त जगामध्ये रामसर साइट्स आहेत युनायटेड किंगडममध्ये 175, त्यानंतर मेक्सिकोमध्ये 142 आहेत आणि आपल्या भारतामध्ये किती आहेत? 85. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, बिलकुल विसरायच्या नाही आहेत. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? UN म्हणजेच युनायटेड नेशन्स, मराठीमध्ये म्हणता येईल संयुक्त राष्ट्र. तर संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पी हरीश असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? पार्वता नेनी हरीश असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी युनायटेड नेशन्समध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. UN युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्र, ज्याची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 ला झाली. मुख्यालय आहे सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी आणि सरचिटणीस आहेत अँटोनियो गुटेरस असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये काय होतं माहिती आहे, ह्या ज्या काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांचं मुख्यालय कोठे आहे याच्यावरती रिपीट प्रश्न विचारले जातात. सगळ्यात पहिल्यांदा हे 3 पॉईंट लिहून घ्या. पहिला पॉईंट असं लिहून घ्या, न्यूयॉर्क आणि USA. न्यूयॉर्क USA या ठिकाणी कोणकोणत्या संस्थेचे या ठिकाणी मुख्यालय आहेत? लिहून घ्या. संयुक्त राष्ट्र संघटना, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद. या सर्वांचे या ठिकाणी मुख्यालय न्यूयॉर्क USA मध्ये आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट लिहून घ्या, या ठिकाणी वॉशिंग्टन DC अमेरिका या ठिकाणी कोणाकोणाचं मुख्यालय आहे? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक गट यांचं मुख्यालय आहे. त्यानंतर लिहून घ्या जेनेवा स्वित्झर्लंड. याच्यावरती रिपीट प्रश्न विचारले जातात. तर हे जे काही ठिकाण आहे जेनेवा, या ठिकाणी कोणकोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय आहे? तर लिहून घ्या जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, रेड क्रॉसची आंतरराष्ट्रीय समिती, जागतिक व्यापार संघटना, जागतिक हवामान संघटना, जागतिक बौद्धिक संपदा संघटना आणि आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. त्या अगोदर या ठिकाणी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9673058600. सर्वप्रथम रक्षाबंधन या दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी हा जो काही कोर्स आपण लॉन्च केलेला आहे 365 रुपयाचा 365 दिवसासाठी, याच्याबद्दल जर तुम्हाला काही अडचण येत असेल, काही तुमचे प्रश्न असतील तर बिंदासपणे या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा आहे. तुमचा जो पण काही प्रश्न आहे, सर याची किंमत किती आहे, याच्यामध्ये काय काय भेटणार आहे, हा कोर्स आम्हाला कसा भेटेल, कुठे भेटेल, कसा डाउनलोड करायचा, याच्या स्टेप्स काय आहेत, याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर या नंबरला मला बिंदासपणे मेसेज टाका. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट रक्षाबंधनानिमित्त मी सांगतो, ज्या पण आपल्या चॅनलला या ठिकाणी जॉईन झालेल्या या ठिकाणी मुली असतील किंवा गृहिणी असतील, मला खरंच तुम्हाला सल्यूट करायचं आहे. का? कशामुळे? तर या ठिकाणी सर्व तुम्ही बघतात, घरातलं कामकाज बघतात, त्यानंतर घरातला सगळा स्वयंपाक, धुणं भांडी, त्यानंतर आई वडील, सासरा सासू, लेकरं बाळ, नवरा, या सर्वांच्या अडचणी सॉल्व्ह करून तेव्हा कुठं तुम्हाला वेळ मिळतो अभ्यासासाठी. याला म्हणतात जिद्द. तर ही जिद्द बिलकुल सोडू देऊ नका.
आता या ठिकाणी हे जे काही 103 शौर्य पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते कोणाकोणाला दिले आहेत, त्याच्यामधील कॅटेगरी काय आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2024च्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या 103 पुरस्कारांना शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. हे पुरस्कार पुढील प्रमाणे आहेत. याच्यामध्ये 4 कीर्तिचक्र पुरस्कार आहेत, त्याच्यामध्ये 3 मरणोत्तर आहेत. 18 शौर्य चक्र पुरस्कार आहेत, त्याच्यामध्ये 4 मरणोत्तर आहेत. 1 बार 2 सेना पदक आहे शौर्य. 63 सेना पदके आहेत शौर्य, यापैकी 2 मरणोत्तर आहेत. 11 नौसेना पदके आहेत शौर्य आणि 6 वायुसेना पदके आहेत शौर्य. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, 2024ची तिसरी व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट कोणता देश आयोजित करत आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर आपला भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2024 मधील तिसरी व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट आपला देश आयोजित करीत आहे. 2024ची थीम काय आहे असं विचारलं तर लिहून घ्या, अँड एम्पावर्ड ग्लोबल साऊथ फॉर अ सस्टेनेबल फ्युचर. अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. प्रश्न आहे या ठिकाणी महत्त्वाच्या समिटबद्दल. पुढचा प्रश्न, अंमलबजावणी संचालनालयाचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राहुल नवीन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी मला वाटतं याला ईडी म्हणता येईल, बरोबर. अंमलबजावणी संचालनालयाचे नवीन डिरेक्टर संचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात, तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया. BSFचे अतिरिक्त महासंचालक आहेत दलजीत सिंग चौधरी. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत मोहसिन नकवी. भारत अमेरिका अंतराळ स्थानक मोहिमेसाठी मुख्य अंतराळवीर म्हणून या ठिकाणी शुभांशु शुक्ला यांची निवड करण्यात आली. फाईड इंडिया झोनचे अध्यक्ष आहेत संजय कपूर. महाराष्ट्राचे मुख्य वन संरक्षक बनले आहेत शोमिता बिश्वास. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बनले आहेत रश्मी शुक्ला. महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनले आहेत सुजाता सौनिक. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक बनले आहेत धीरज सिंग. MCEचे MD आणि CEO बनले आहेत प्रवीणा राय. केंद्रीय गृह सचिव बनलेले आहेत गोविंद मोहन आणि अंमलबजावणी संचालनालयाचे नवीन संचालक बनले आहेत राहुल नवीन. पुढचा प्रश्न, ऑगस्ट 2024 मध्ये पोलाद मंत्रालयाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, तुम्हाला काय विचारलं आहे, पोलाद मंत्री कोण आहेत असे विचारले आहेत. पोलाद मंत्री कोण आहेत? HD कुमारस्वामी. तुम्हाला काय विचारलं आहे? पोलाद मंत्रालयाचे सचिव विचारले आहेत, सेक्रेटरी विचारलेले आहेत. तर पर्याय क्रमांक डी, संदीप पौंडरिक असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? संदीप पौंडरिक असं त्यांचं नाव आहे. पोलाद मंत्रालयाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, विनेश फोगट या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? पहा, या ठिकाणी बरेच जण योग्य उत्तर देतील. पर्याय क्रमांक सी, कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत विनेश फोगट. मला फक्त कमेंट करून सांगा, या ज्या काही महिला रेसलिंग खेळाडू आहेत विनेश फोगट या कोणत्या राज्याला बिलॉंग करतात? एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. हा प्रश्न का महत्त्वाचा आहे, का विचारला जाऊ शकतो याच्याबद्दल माहिती लिहून घ्या. सर्वप्रथम, भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकच्या महिला फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारातील 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरवण्यात आलं होतं. वजन 100 ग्राम जास्त असल्याने हा ऑलिम्पिक प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलेला होता. या निर्णयानंतर आपल्याला रौप्य पदक मिळावं अशा प्रकारची मागणी करणारी याचिका विनेश फोगटने क्रीडा लवादाकडे दिलेली होती. दरम्यान क्रीडा लवादाने ही सुद्धा याचिका फेटाळून लावलेली आहे. मग या ठिकाणी या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. किंवा क्रीडा लवादाचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर ॲनाबेले बेनेट असं त्यांचं नाव आहे आणि क्रीडा लवादाचं मुख्यालय कुठे आहे? लॉसने, स्वित्झर्लंड या ठिकाणी स्थित आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. जम्मू आणि काश्मीरचे विशेष पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक बी, IPS नलिन प्रभात असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? IPS नलिन प्रभात असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी जम्मू आणि काश्मीरचे विशेष पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर, तुम्हाला आठवतंय जम्मू काश्मीर अगोदर एक राज्य होतं. 31 ऑक्टोबर 2019ला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा. राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दच्चीगाम आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी. पुढचा प्रश्न, सरेथा थाविसिन यांच्या जागी थायलंडचे 31वे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, पायतोंग टार्न शिनावात्रा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे?
पायतोंग टार्न शिनावात्रा असं त्यांचं नाव आहे. 31वे पंतप्रधान म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. कोणत्या देशाचे? थायलंड देशाचे. लगेच काय करूया, नवनवीन जे काही पंतप्रधान बनले 2024 मध्ये वेगवेगळ्या देशांचे, त्याच्यावरती एकदा आपण नजर टाकूया. स्लोवाकियाचे नवीन पंतप्रधान आहेत रॉबर्ट फिको. स्पेनचे आहेत पेड्रो सांचेज. न्यूझीलंडचे आहेत क्रिस्टोफर लक्झन. फ्रान्सचे आहेत गॅब्रियल अटल. येमेनचे आहेत अहमद अवाद बिन मुबारक. आयर्लंडचे आहेत सायमन हॅरिस. क्रोएशियाचे आहेत आंद्रेज प्लेकोविक. नेदरलँडचे आहेत डिक शूफ. ब्रिटनचे आहेत सर केअर स्टार्मर. इराणचे आहेत मसूद पेजस्कियान आणि थायलंडचे आहेत पायतोंग टार्न शिनावात्रा असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने इलेक्ट्रिक वाहन EV इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी 2024 लागू केलेली आहे? पर्याय क्रमांक डी केंद्रशासित प्रदेश युनियन टेरिटरी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. अलीकडेच कोणत्या देशाने पहिले मानवरहित अंतराळ यान चंद्रावरती पाठवलेले आहेत? पर्याय क्रमांक सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चीन या देशाने पहिले मानवरहित अंतराळ यान चंद्रावरती पाठवलेले आहे. चीन ज्या देशाचे अध्यक्ष आहेत शी जिनपिंग. राजधानी आहे बीजिंग आणि चलन वापरलं जातं रेनमिनबी. पाहूया पुढचा प्रश्न. अलीकडेच कोणत्या भारतीय शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी फॉर बेंगलुरू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न. केंद्र सरकारने अलीकडेच सुरू केलेल्या नॅशनल पेस्ट सर्व्हिलन्स सिस्टमचे उद्दिष्ट काय आहे? NPSSचं एम काय आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शेतकऱ्यांचे कीटकनाशक विक्रेत्यांवरचं जे काही अवलंबित्व आहे, डिपेंडन्सी आहे, ती कमी करणे हे याच्या मागचा उद्देश आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या नॅशनल पेस्ट सर्व्हिलन्स सिस्टम असं या सिस्टमचं नाव आहे. त्याचं उद्दिष्ट काय आहे? जे काही आपले शेतकरी आहेत, कीटकनाशक विक्रेता जे काही लोक आहेत, त्यांच्यावरची जे काही डिपेंडन्सी आहे आपल्या शेतकऱ्यांची ती कमी करणे हे या NPSSच्या मागचं एम आहे किंवा पर्पज आहे. गोष्टी लक्षात आल्या? ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. जागतिक आरोग्य संघटनेने सलग दुसऱ्या वर्षी कोणत्या आजाराला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलेलं आहे? लेप्रोझी, एम्पॉक्स, स्मॉल पॅक्स की डेंगू? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लगेच आपण काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑगस्ट भरपूर महत्त्वाचे दिवस आहेत. राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस. 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस. 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस. 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस. 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस. 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस. 15 ऑगस्ट 2024 ला आपण 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस. 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस. 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर?